भाजपात प्रवेश करण्याबाबत एकनाथ खडसेंची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच चालल्याचं चित्र आहे। अधिकृत पक्षप्रवेश होण्याआधीच खडसेंचा भाजप प्रवेशाचा उत्साह सध्या राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरलाय। एकीकडे मोदींचं तोंड भरून कौतुक आणि दुसरीकडे फडणवीसांना चिमटे असा बॅलन्स साधायला सुरुवात केली आहे। मैं तो एनसीपी का आज हूँ, कल बीजेपी में न रहूँ। आ गया आपको पता नहीं है। पैसा कि मेरे के मोदी जी से या भारतीय जनता पार्टी से कोई तान तनाव भी नहीं था। कुछ लोगों के कारण मुझे भारतीय जनता पार्टी छोड़नी पड़ी थी। जळगावमधील सिंधी समाजाच्या कार्यक्रमात एकनाथ खडसेंनी केलेलं हे विधान भाजप घर वापसीसाठी नाताभाऊ किती आतुर आहेत हेच स्पष्ट करत आहे। आपण भाजपमध्ये दाखल झाल्याचं खडसेंनी पक्षप्रवेशाआधीच सांगूनही टाकलंय। इतकंच काय तर भाजपशी माझं वावडं नव्हतं आणि नाही हे स्पष्ट करतानाच पंतप्रधान मोदींचं कौतुक आणि फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणाही साधलाय। मैं तो एनसीपी का आज हूँ, कल बीजेपी में न रहूँ। आ गया आपको पता नहीं है। तो मोदी जी के काम पे तो पहले से मैं खुश था। पैसा कि मेरे के मोदी जी से या भारतीय जनता पार्टी से कोई तान तनाव भी नहीं था। कुछ लोगों के कारण मुझे भारतीय जनता पार्टी छोड़नी पड़ी थी। विनोद तावडेंच्या शिष्टाईनं आणि अमित शहांच्या उपस्थितीत दिल्लीत खडसेंचा भाजप प्रवेश होणार असला तरी स्वगृही परतताना खडसेंसमोरचे अडथळे काही कमी नाहीत। कारण भाजपमध्ये परतल्यावर खडसेंना एखाद्या राज्याचं किंवा केंद्रशासित प्रदेशाचं राज्यपालपद मिळण्याची शक्यता आहे आणि याच नियुक्तीबाबत शिफारस आल्यास त्याला मान्यता न देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। बघूया दमानी यांच्या पत्रात नेमकं काय म्हटलंय। एकनाथ खडसेंविरोधात प्रलंबित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची माहिती घ्यावी। भ्रष्टाचाराच्या प्रलंबित प्रकरणांमुळे खडसेंना राज्यपाल नियुक्त करू नये। नैतिक पतनाचा आरोप असलेल्या व्यक्तीला राज्यपाल बनवता येत नाही आणि खडसेंच्या राज्यपाल नियुक्तीसाठी शिफारस आल्यास ती फेटाळून लावावी। भ्रष्टाचाराचे आरोप हा त्यातला एक भाग झाला, पण या व्यक्तीला कॅरेक्टर सुद्धा नाहीये। महिलांचा मान सन्मान काय असतो हे देखील माहिती नाही। अशा व्यक्तीला जर तुम्ही राज्यपाल बनवणार असाल तर हे चुकीचं आहे। इम्युनिटी हा जो प्रकार असतो म्हणजे राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्यावर कुठलीही यंत्रणा कधीही काम करू शकत नाही किंवा कुठलंही कोर्ट त्यांना ऑर्डर्स देऊ शकत नाही, त्यांना समन करता येत नाही। ही जी इम्युनिटी ह्या पदाला मिळते त्याच्यासाठी हे त्या योग्यतेचे नाहीत असं पत्र मी राष्ट्रपतींना पाठवलंय। एकीकडे दमानिया खडसेंविरोधात आक्रमक झालेले असतानाच दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील खडसेंविरोधात दंड थोपटले। गौण खनिज प्रकरणी चंद्रकांत पाटलांनी खडसेंविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। बघूया खडसेंचं गौण खनिज प्रकरण नेमकं काय आहे। मुक्ताईनगरमधील सातोड शिवारातील भूखंडांमधून विनापरवाना गौण खनिजाचं उत्खनन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। एकनाथ खडसे, रक्षा खडसे, रोहिणी खडसे आणि मंदाकिनी खडसेंवर 18,202 ब्रास गौण खनिजाच्या उत्खननाचा आरोप आहे। अवैध गौण खनिज प्रकरणी खडसे आणि कुटुंबियांना 137 कोटींचा दंड ठोठावण्यात आला होता। खडसेंना ठोठावलेल्या दंडाला सरकारकडून स्थगिती मिळाली आहे। आता स्थगिती विरोधात कोर्टात याचिका दाखल झाली आहे। राज्य सरकारने त्याला स्थगिती देऊन पूर्ण माहितीसह हा प्रस्ताव मागवा असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे याला काही पूर्णपणे गुंडाळलेला आहे अशातला विषय नाही, ती स्थगिती आहे। त्यामुळे स्थगितीच्या संदर्भामधला निर्णय जो आहे तो राज्य सरकारला क्वासी ज्युडिशियल म्हणजे अर्धन्यायिक अधिकार असतात, त्या अर्धन्यायिक अधिकाराचा वापर करून त्यांनी या संदर्भामध्ये स्टे दिलेला आहे। सध्या ही न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे यावर अधिक बोलणं उचित होणार नाही। हे अडथळे कमी होते की काय त्यात आता नाथाभाऊ आणि त्यांची कन्या रोहिणी खडसे यांच्यात राजकीय दुरावा निर्माण झालाय। कारण नाथाभाऊ भाजपमध्ये घरवापसी करणार असले तरी रोहिणी खडसे मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच कार्यरत राहणार आहे। त्यामुळे राजकीय मजबुरी का होईना पण रोहिणी खडसेंनी आपल्या बॅनरवरून नाथाभाऊंचे फोटो हटवले। आज नक्की त्यांचा जो निर्णय आहे तिथे वडील म्हणून पण आणि माझे राजकारणातले ते आदर्श राहिलेले आहेत आणि नक्कीच आज असं
वाटणं स्वाभाविक आहे की आपल्याला कुठेतरी एकटं पडणार आहोत का, पण मला आनंद आहे की माझ्या मतदारसंघातली जी जनता आहे ती सगळे नेतेगण आहेत आमच्या पक्षाचे, समर्थपणे माझ्या पाठीशी उभे आहेत, त्यामुळे लढू शकू. एकटी पडली असं मी म्हणणारच नाही, या सगळ्यांची साथ आहे. आजही मला तोच विश्वास आहे की आम्ही येत्या निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाच्या जास्तीत जास्त लोक निवडून आणू. मविया सरकारच्या काळात म्हणजे तब्बल 2.5 वर्षांपूर्वी एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना परिषदेवर आमदार म्हणूनही निवडून देण्यात आलं. पडत्या काळात राष्ट्रवादीनं खडसेंना साथ दिली. तीच साथ सोडून आता खडसे पुन्हा आपल्या स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये परततायत. मात्र आता ही संकटांचं शुक्लकाष्ठ काही नाथाभाऊंची पाठ सोडताना दिसत नाही. पंकज दळवी, सचिन गोसावीसह प्रथमेश मोरे, पुढारी न्यूज.